नमस्कार मित्रांनो, मी आपला गौतम। आजच्या या भागामध्ये आपण एका प्रसिद्ध व्यक्तिमत्वाविषयी पाहणार आहोत। हा शेजारचा फोटो जर आपण बघत असाल तर ओळखलं, त्यांचं नाव आहे राजीव दीक्षित। हे एक प्रखर प्रवक्ता। त्यांनी आपल्या व्याख्यानामधून भारतीय उत्पादनाचा प्रचार आणि प्रसार जनमानसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला। असाच एक व्हिडिओ त्यांनी भारतीय राज्यघटनेवर बनवला आणि तो माझ्या बघण्यात आला। तो बघितल्यानंतर मला जे प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न तुम्हालाही निर्माण होतील। तर बघूया आपण हा व्हिडिओ काय। आजादी मिली 15 अगस्त 1947 को, तो हमने हमारा संविधान बनाना शुरू किया और भारत का संविधान बनके तैयार हुआ 26 जनवरी 1950 को। इसके लिए एक संविधान सभा का निर्माण किया गया। उस संविधान सभा में 296 सदस्य थे, जिन्होंने 11 महीने और 18 दिन काम करके संविधान तैयार किया। लेकिन 11 महीने और 18 दिन में काम कुल 166 घंटे हुआ और उसमें संविधान तैयार हो गया। भारत का संविधान दुनिया का सबसे बड़ा संविधान है। इतना बड़ा लिखित संविधान दुनिया के किसी देश के पास नहीं है जो भारत के पास है। 395 तो अनुच्छेद हैं, जिसको हम आर्टिकल्स कहते हैं, और इतना मोटा सा पूरा पुस्तक है, शास्त्र जैसा, आप कभी भी खरीद के देख सकते हैं। दुनिया के किसी देश में इतना बड़ा संविधान नहीं हमने बनाया। तो बहुत बार मेरे मन में यह आता था कि मात्र 11 महीने 18 दिन के समय में इतना मोटा संविधान कैसे बना लिया हमने। इसको बनाने में तो ज्यादा समय लगना चाहिए। जब खोजना शुरू किया तो पता चला कि इस संविधान में हमने कुछ खास नहीं बनाया। अंग्रेजों ने एक कानून बनाकर हमारे देश में छोड़ा हुआ था, उसी को हमने भारत का संविधान बना लिया। अंग्रेजों का एक कानून था इस देश में 1935 में, उसका नाम था गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट। गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट में जो कुछ लिखा था वही सब कुछ भारत के संविधान में है, कुछ बदला नहीं। और गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट अंग्रेजों ने बनाया था भारत पर राज्य करने के लिए, भारत को गुलाम बनाने के लिए और भारत पर साम्राज्य स्थापित करने के लिए। उसी को पूरा का पूरा संविधान के रूप में हमने स्वीकार कर लिया। तो संविधान सभा में जो बड़े बड़े नेता शामिल हुए थे ना, उनके बयान अगर आप पढ़ेंगे तो आप हैरान हो जाएंगे। हमारे देश की संविधान सभा की जो ड्राफ्टिंग कमेटी थी, उसके चेयरमैन थे डॉक्टर भीमराव अंबेडकर। उन्होंने 1953 में ये कहा राज्यसभा में बोलते हुए कि अगर मुझे कोई अनुमति दे दे तो मैं सबसे पहला व्यक्ति होऊंगा जो इस संविधान को जला दूंगा। पत्रकारों ने उनसे पूछा कि आप इस संविधान के निर्माता हैं और आप ही इसको जलाने की बात कर रहे हैं। तो डॉक्टर भीमराव अंबेडकर ने कहा था कि इस संविधान से भारत के किसी नागरिक का भला नहीं होने वाला। क्यों नहीं होने वाला? क्योंकि जल्दी जल्दी में बनाया गया ये संविधान है। और उन्होंने बहुत बेबसी से ये कहा था कि मेरे पास कोई चारा नहीं था, इतने कम समय में संविधान बनाना था और अंग्रेजों की तरफ से हमको ये गवर्नमेंट ऑफ इंडिया रूल या गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट का ड्राफ्ट दिया गया था। आधार उसको बनाकर और दुनिया के दूसरे देशों के संविधानों में से कुछ चीजें निकालकर ये भारत का संविधान तैयार हो गया। ये भारत के लोगों द्वारा तैयार नहीं किया गया, एक तरह से अंग्रेजों के बनाए गए कानून पर आधारित है। तो परिणाम क्या हुआ? वो संविधान बनने के और लागू होने के पिछले 60 सालों में ही 94 से ज्यादा उसमें संशोधन हो गए। माने संविधान अब ओरिजिनल रहा कहां? 60 साल में 94 संशोधन, 60 इयर्स और 94 अमेंडमेंट्स। इसका माने हर साल में लगभग 1.5 से 2 संशोधन उसमें हुए। इसका माने इतने संशोधन किसी संविधान में तभी हो सकते हैं जब उसमें कोई बहुत बड़ी खराबी हो या कमी हो या कोई बड़ी बुराई हो, वरना इतने संशोधन होने का कोई कारण नहीं है। संविधान सभा में सच्चिदानंद सिन्हा थे, पंडित जवाहरलाल नेहरू थे, सरदार वल्लभ भाई पटेल थे, सरोजनी नायडू थी, राजकुमारी अमृत कौर थी। ऐसे भारत के बड़े बड़े दिग्गज नेता थे। इनके बयानों को अगर आप पढ़ेंगे तो हैरान हो जाएंगे।
ये सबके सब ये कह रहे हैं अपने बयानों में कि भारत के शहीदों ने, क्रांतिवीरों ने जिस कल्पना से देश की आजादी की लड़ाई लड़ी है, उस कल्पना को ये संविधान कहीं भी पूरा नहीं करता और शहीदों के सपने इस संविधान से पूरे नहीं हो पाएंगे, ये पक्का है। और उनके बयान आज हमारे सामने हैं। 63 सालों में हमें दिखाई दे रहा है कि यह संविधान ना देश का भला कर पा रहा है, ना समाज का भला कर पा रहा है। ये एक बड़ी भारी हमसे भूल हो गई। अच्छा होता हम छोटा संविधान बनाते, लेकिन मौलिक होता, अपना होता, अंग्रेजों के कानून की नकल नहीं होता। अंग्रेजों का कानून जो गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट, वो तो हमारी गुलामी के लिए था, उस पर आधारित हमारी आजादी का संविधान कैसे अच्छा हो सकता है। या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये राजीव दीक्षित असं म्हणतायत की भारतीय राज्यघटना खूप घाईघाईमध्ये बनवली गेली आणि ही भारतीय राज्यघटना 11 महिने 18 दिवसात बनवली आणि तिच्यावर फक्त 166 तासच काम झालं, म्हणून भारतीय राज्यघटना कोणाचंही भलं करू शकत नाही। तर भारतीय राज्यघटनेची किंवा संविधान सभेची स्थापना 9 डिसेंबर 1946 ला झाली। 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटनेचं काम पूर्ण झालं। 26 जानेवारी 1950 ला ती भारत देशाला लागू झाली। म्हणजे एकूण जर विचार केला तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये हे काम झालं आणि तासामध्ये जर बघितलं तर 6864 तास। परंतु राजीव दीक्षितांनी 2 वर्ष पूर्णतः गायब करून टाकलेले आहेत। म्हणजे भारतीय राज्यघटनेचं काम खूप मोठ्या प्रमाणावर चालू होतं। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चाललं होतं त्यामुळे हा मुद्दा त्यांचा या ठिकाणी फोल ठरतो। दुसरा जो मुद्दा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की भारतीय राज्यघटना ही 1935 च्या कायद्यानुसार तयार झालेली आहे आणि तो कायदा जुलमी होता, तो ब्रिटिशांचा कायदा होता। 1935 च्या कायद्यालाच भारत सरकारचा कायदा असं म्हटलं जातं आणि या कायद्याला परकीय म्हणणं म्हणजे आधुनिक भारताच्या घटनात्मक विधिनियमांच्या विकास प्रक्रियेबद्दल अध्ययन असं म्हणावं लागेल। परंतु राजीव दीक्षितांचं हे अध्ययन नाही आहे, तर त्यांनी मुद्दाम खोळसांडपणे हा विचार मांडलेला आहे, खोळसांडपणे विचार मांडलेला आहे। 1935 चा कायदा काय आहे? तर 1935 चा कायदा म्हणजे सायमन कमिशन जे भारतामध्ये आपल्या आलं होतं, त्याच्यात जे काही मुद्दे मांडले गेले ते मान्य केले। त्यानंतर दुसरं नेहरू रिपोर्ट जो होता की भारताला घटना पाहिजे, ते मुद्दे याच्यामध्ये समाविष्ट आहेत। 3 गोलमेज परिषदा ज्या इंग्लंडमध्ये झाल्या, त्या 3 गोलमेज परिषदेमध्ये भारतीयांनी इंग्लंड सरकारकडून जे मान्य करून घेतलं तेही याच्यामध्ये अंतर्भूत आहे। चौथा मुद्दा जो आहे की ब्रिटिशांची श्वेतपत्रिका, म्हणजे भारतामध्ये ब्रिटिशांचं सरकार होतं, त्यांना जे अवलोकन होतं भारतीय खंडाचं, त्यानुसार त्यांना जे योग्य वाटलं ते 1935 च्या कायद्यामध्ये आलं। आणि 5वा जो मुद्दा होता की मुडिनन कमिटी, या 5चा जर विचार केला तर तो 1935 चा कायदा। मग 1935 चा कायदा काय आहे? तर 1935 च्या कायद्यानं आता जी आपली घटना आहे, या घटनेनुसार जो देश चालतो, जे काही सूची आहेत आपल्याकडे, तर या सूची मग केंद्राच्या सूची, राज्याच्या सूची, समवर्ती सूची यांची तरतूद त्यामध्ये आहे। ऑल इंडिया फेडरेशन म्हणजे भारतीय संघराज्य याची तरतूद केलेली आहे। शिवाय आत्ता आपल्याकडे जे प्रांतिक किंवा राज्य म्हणतो, राज्यामध्ये विधानसभा आहे, विधान परिषद आहे, केंद्रामध्ये लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे, यांची तरतूद ही केली गेली। RBIची तरतूद केली गेली, लोकसेवा आयोगाची तरतूद, शिवाय लोकांना मतदानाचा अधिकार, त्यानंतर ॲग्लो इंडियन्स असतील, पारशी असतील, ख्रिश्चन असतील, या लोकांना प्रतिनिधित्व देण्यात आलं। शिवाय कामगार, महिला यांनाही प्रतिनिधित्व देण्यात आलं, लोकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला, RBIची स्थापना करण्यात आली, लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली। आणि हे सगळं आपले जे काही नेते होते त्यावेळेचे समाजसुधारक होते, मग त्यामध्ये महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, वल्लभभाई पटेल असतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, या मंडळींनी ब्रिटिश सरकारकडून भारताला योग्य असेल त्या गोष्टी मागितल्या, ते म्हणजे 1935 चा कायदा। आणि हे योग्य आहे किंवा जगामध्ये जे चांगलं आहे ते आपण स्वीकारणे, ते सर्व घेऊन याचं प्रतिबिंब जी आपली भारतीय घटना 26 जानेवारी 1950 ला लागू झाली, तिच्यामध्ये आपल्याला दिसतं याच्यात चुकीचं काय आहे किंवा ही घटना चुकीची कशी असू शकते।
आणि राजीव दीक्षित बाबासाहेबांच्या तोंडी वाक्य टाकतात की मी ही घटना जाळेल. तर बाबासाहेब 2 सप्टेंबर 1953ला आंध्र प्रदेश स्टेट बिलावर भाष्य करत असताना त्यांनी सांगितलं होतं की भारतीय राज्यघटनेमध्ये अस्पृश्यांच्या खास हक्काचे संरक्षण करणारा अधिकार राज्यपालांना नाही आहे आणि ते संरक्षण होत नाही आहे आणि ते होऊही शकणार नाही आहे. भारतीय राज्यघटना जर बहुसंख्याकांच्या हक्काचा विचार करून अल्पसंख्याक किंवा अस्पृश्य जी लोक आहेत त्यांच्या हक्काची पायमल्ली होणार असेल तर घटना जाळणाऱ्यांच्या रांगेमध्ये मी सर्वात पुढं असेल. म्हणजे भविष्यामध्ये जर अल्पसंख्याक किंवा अस्पृश्यांनी ही घटना जाळली तर त्याच्यामध्ये सगळ्यात मी पुढं असेल. कारण भारतीय लोकांमध्ये किंवा भारतीय अस्पृश्यांना तुम्ही सत्ता आणि संपत्तीमध्ये समान अधिकार दिला पाहिजे आणि त्याची तरतूद घटनेमध्ये नाही आहे, ती तुम्हाला करावी लागेल. बाबासाहेबांना हे नमूद करायचं होतं. त्याच्या पुढचा मुद्दा असा होता की बाबासाहेब, राजीव दीक्षित म्हणतात की बाबासाहेबच असं म्हणाले की ही घटना कुणाचं भलं करू शकणार नाही. तर बाबासाहेबांचं मत असं होतं की घटना कितीही चांगली असेल पण तिला राबवणारे लोक जर वाईट असतील तर ती घटना फोल ठरेल आणि घटना कितीही चुकीची असेल पण तिला राबवणारे लोक जर चांगले असतील तर ती घटना वाईट असूनही चांगली ठरेल. हे बाबासाहेबांचे विचार होते. शिवाय 299 लोकांनी जर ही घटना तयार केली किंवा त्यांना जर 1935चा कायदा हा जुलमी वाटत होता तर मग पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बाबासाहेब आंबेडकर यांनी का स्वीकारली, त्यावेळेस त्यांनी नाकारली का नाही आणि राजीव दीक्षितांना आज ती घटना चुकीची का वाटते, ती भलं करू शकत नाही असं का म्हणायचंय. आणि बाबासाहेबांनी कुणाला परमिशन मागितली होती. जी मनुवादी संस्कृती किंवा जी मनुची घटना होती ती घटना भारतीयावर अन्याय करणारी होती, अत्याचार करणारी होती. म्हणून बाबासाहेबांनी 1927ला महाडच्या सत्याग्रहामध्ये त्या मनुच्या घटनेला धडाधडा जाळलं, कुणाचीही परमिशन घेतली नाही. आणि मग ही घटना बाबासाहेबांनी जर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस स्वतः अहोरात्र कष्ट घेऊन एका चौकटीमध्ये साचेबद्ध आकृतीमध्ये बसवण्याचं काम ज्यावेळेस 29 ऑगस्ट 1947ला बाबासाहेबांकडे आलं आणि ते काम त्यांनी पूर्ण केलं तर मग बाबासाहेबांना ही घटना वाईट आहे असं का वाटलं नाही. म्हणजे राजीव दीक्षित जे बोलतायत ते पूर्णतः या ठिकाणी चुकीचं ठरतं. आणि त्याच्यामध्ये जे दुरुस्त्या दिलेल्या आहेत तर घटनाकारांनी भविष्याचा वेध घेऊन ज्यावेळेस घटनेचा सरनामा बनवला की आणि घटनेची साचेबद्ध चौकटीमध्ये आखणी केली त्यावेळेस त्यांनी पहिलं जे पेज आहे ज्याला आपण सरनामा किंवा प्रिएम्बल म्हणतो, या प्रिएम्बलमध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीचा बदल करता येत नाही. परंतु जे पुढं आर्टिकल आहेत काळानुसार जे योग्य वाटतील, जे बदल हवे असतील ते बदल करणं, तो अधिकार आपल्याला देणं ते घटनाकाराचं मोठेपण आहे आणि तो त्यांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे. राजीव दीक्षितांना जी छोटी घटना पाहिजे होती ती मनुची घटना की जिच्यामध्ये कसलाही बदल नाही पण अन्याय आणि अत्याचाराने भरलेली घटना हवी आहे का, ही मनुवादी विचारसरणी राजीव दीक्षितांना पाहिजे होती. आणि अशा मनुवादी विचारसरणीतून राजीव दीक्षितांनी हा विचार मांडलेला आहे. हा विचार अजिबात योग्य नाही आहे. ज्यांना वाटत असेल त्यांनी भारतीय राज्यघटना बघावी, वाचावी की जिच्यावर आपला भारत देश चालतो आणि त्यामध्ये काय आहे, आपल्या हक्काचं काय, आपले अधिकार काय आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणून प्रत्येक माणसाने, भारतीय आणि सज्ञान माणसाने ही घटना वाचावी असं मला वाटतं आणि त्यावर आपलं मत व्यक्त करावं. मी अपेक्षा एवढीच करतो की आपण ही घटना वाचाल आणि आपलं मत ठरवाल. हा व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि जर तुम्हाला आवडलाच असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.